गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगावे तितके कमीच आहे। या दिवशी भगवान शिवशंकरांनी आपल्या पहिल्या 7 शिष्यांना योगविद्येचे ज्ञान दिले आणि ते जगातील पहिले गुरु बनले। गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना उपदेश दिला होता आणि जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांनी याच दिवशी आपले पहिले शिष्य गोसाळ यांना दीक्षा दिली होती। गुरु या शब्दाचा अर्थ अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा। गुरु हे आपल्याला अज्ञानातून बाहेर काढून ज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी महाराजांकडे किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्यांच्याकडे काहीही मागू नका। या उलट गुरुकृपेने आजपर्यंत तुम्हाला जेही काही मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। बरेच जण देवधर्म, पारायण, पूजापाठ हे करण्यासाठी घाबरतात, स्पेशली गुरुचरित्र पारायण करण्यासाठी। कारण त्यांना वाटतं माझ्याकडून काही चूक झाली तर महाराज मला शिक्षा देतील, माझं काहीतरी वाईट होईल। इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत। आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं। या उलट आपण जेही काही पूजापाठ करतो, सेवा करतो, पारायण करतो, स्तोत्र मंत्र नित्य नियमाने म्हणतो, यामुळे आपले जे भोग आहेत, आपलं जे खडतर प्रारब्ध आहे त्याची तीव्रता जी असते ना आपल्या भोगांची ती कमी होते आणि जिथे तलवारीने हात कटायचा तिथे सुई टोचल्यासारखा आपल्या खडतर प्रारब्धाचा आपल्याला त्रास होतो। बरेच जण बघा आयुष्यामध्ये कठीण काळ आला की घाबरून जातात, नको ते निर्णय घेतात आणि बरेच जण तर आयुष्यसुद्धा संपवतात। पण जे आपण गुरूंना मानतो, पूजापाठ, नामस्मरण, पारायण या गोष्टी करतो, यामुळे त्या कठीण काळाला तोंड देऊन त्या कठीण काळावर मात करून पुढे जाण्याचं जे धाडस असतं, जी शक्ती असते, जे मनोबल असतं ना ते आपल्याला सेवेमुळे मिळत असतं। त्यामुळे सेवा आवर्जून करा आणि सेवेला कधीही घाबरू नका। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, सेवा करताना जे नियम असतात ना, ज्या नियमांची भीती जास्त प्रमाणात आपल्याला घातली जाते त्या नियमांना तर अजिबात घाबरू नका। का घाबरायचं नाही? कारण देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये। नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। यंदा 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे। अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, स्वामींचा आवडीचा नैवेद्य कुठला, स्वामींना तुम्ही कोणकोणते नैवेद्य दाखवू शकता। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की इतर देवी देवतांना स्वयंपाक बनवताना आपण त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करत नाही, मग स्वामींना नैवेद्य दाखवताना कांद्याची भजी कशी काय वापरली जातात, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी या दिवशी कोणत्या स्तोत्र व मंत्रांचं पठण करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम आपलं अंगण, आपलं दार स्वच्छ करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे। तुम्हाला जर आंब्याची पानं मिळाली तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे किंवा तुम्ही अशोकाच्या पानांचं सुद्धा तोरण लावू शकता। मुख्य प्रवेशद्वारावर पहिलं काढलेलं जे स्वास्तिक असेल ते पुसायचं आहे आणि नव्याने दुसरं स्वास्तिक काढायचं आहे। या दिवशी सकाळी पहिल्यांदा गॅस वापरताना तुम्ही चहा वगैरे काय बनवत असाल तर त्यापूर्वी गॅसला हळद, कुंकू, थोड्याशा अक्षदा आणि त्यावर थोडीशी साखर ठेवायची आहे। अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आणि त्यानंतर ते बनवण्यासाठी गॅस वापरायचा आहे आणि पटकन सकाळी देवपूजा पण उरकून घ्यायची आहे। देवपूजा करताना सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आणि तुमच्याकडे स्वामी समर्थांचा, दत्त महाराजांचा किंवा तुम्ही ज्याही गुरूंची सेवा करता, ज्याही गुरूंना मानता त्यांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा। एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्या भोवती रांगोळी काढायची। त्या पाटावर किंवा चौरंगावर पिवळं वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर ते अंथरून घ्यायचं। नवीन वस्त्र अंथरायचं, त्यावर महाराजांचा फोटो ठेवायचा। जी काही फुलं, हार तुमच्याकडे असतील ती महाराजांना अर्पण करायची आणि महाराजांना अष्टगंध आवर्जून लावायचा आहे। त्याचबरोबर महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे। तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांना ते अर्पण करू शकता। याचप्रमाणे तुमच्याकडे दत्त महाराजांची, स्वामींची मूर्ती असेल तर किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्यांची मूर्ती असेल तर एक ताम्हण घ्यायचं। ताम्हणामध्ये सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या,
त्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आणि सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर हवं असेल तर फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतो. अभिषेक करताना सर्वप्रथम गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणता येत नसेल, अवघड वाटत असेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. संस्कृत गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा मराठी गणपती स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 1 वेळा किंवा 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. आजच्या दिवशी जर तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायला जमलं तर अतिशय उत्तम. बाकी शक्य नसेल तर 1 वेळा तरी पुरुष सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा पवमान सूक्तम म्हणायचं आहे आणि रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणून आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर या दिवशी अभिषेक करायचा आहे. म्हणजे ही 5 स्तोत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि समजा तुम्हाला वाचता वगैरे काही येत नसेल, हे स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक करणं शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून सुद्धा 108 वेळा, 1008 वेळा तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची. जिथे आपण चौरंगावर किंवा पाटावर फोटो ठेवलेला असेल स्वामींचा, किंवा तुमच्याकडे फोटो नसेल तरी सुद्धा चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र अंथरूण त्यावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. फुलं, हार अर्पण करून घ्यायची. स्वामींना हिना अत्तर लावायचा आहे, अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. सुगंधित अगरबत्ती लावायची आहे आणि मग स्वामींच्या आवडीचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे. आता सकाळी लवकर पूजा केल्यानंतर सर्व देवी देवतांबरोबरच साखर, खडीसाखर किंवा एखाद्या गोड पदार्थाचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. त्यानंतर मग आपला स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे. या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. तुमच्याकडे जेही काही ग्रंथ असतील ते सुद्धा तुम्ही एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर मांडून ठेवू शकता आणि त्यांचंही पूजन करून धूपदीप त्यांना ओवाळायचं आहे. आता स्वामींच्या आवडीचा नैवेद्य सांगायचा झाला तर स्वामींना पुरणपोळी खूप आवडते. पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता. पण तुम्हाला पुरणपोळी बनवणं शक्य नसेल तर साधं वरण, भात, भाजी, पोळी आणि एखादा गोड पदार्थ तुम्ही बनवला तरी सुद्धा चालेल. त्या गोड पदार्थामध्ये तुम्ही खीर किंवा बेसनाचे लाडू यापैकी काही एक किंवा हे दोन्हीही बनवलं तर अतिशय उत्तम. कारण महाराजांना खीरही खूप आवडते आणि बेसनाचे लाडू सुद्धा खूप आवडतात. आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी जर तुम्हाला बनवणं शक्य झालं तर आवर्जून या दिवशी घेवड्याच्या शेंगाची भाजी सुद्धा तुम्ही बनवा. आणि महाराजांना कांद्याची भजी सुद्धा खूप आवडतात. इतर देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपण कांदा लसूणचा वापर करत नाही, पण महाराजांना कांदा भजी आवडतात म्हणून महाराजांच्या नैवेद्यामध्ये लसूणचा वापर नाही करायचा. पण कांदे भजे जे आहेत ते आवर्जून आपल्याला बनवायचे आहेत आणि त्याचा नैवेद्यामध्ये समावेश करायचा आहे. आणि पुरणपोळी करताना बरेच जण आमटी करतात तर त्या आमटीमध्ये सुद्धा कांदा लसूण वापरायचा नाहीये. आपल्याला फक्त कांद्याची भजी करायची आहेत. बाकी कोणत्याच स्वयंपाकामध्ये, भाज्यामध्ये, वरणामध्ये, आमटीमध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही. कारण कांदा लसूण हे तामसिक मानलं जातं आणि नैवेद्यामध्ये, नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही. महाराजांना नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांची, त्यानंतर स्वामींची आरती, त्यानंतर दत्त महाराजांची आरती, तुमची कुलदेवी, तुमचे कुलदेव याप्रमाणे 5 आरत्या करायच्या. आणि या दिवशीच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्या करून घ्यायच्या आहेत. या दिवशी सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानतात त्यांच्या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ म्हणजे 1 पारायण करायचा आहे. त्याचबरोबर गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय पठण करायचा आहे आणि त्याचबरोबर तारक मंत्र सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. आणि जोही काही स्वामींना आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आणि या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन महाराजांचं दर्शनही घेऊ शकता. नमस्कार. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.